प्रतिस्पर्धी संघ अर्थात प्रदीप स्पोर्ट्स नवखार संघाचा हा काही अंशी एक मैदानामधील मातब्बर आणि तितकाच व्यावसायिक खेळाडूंची परिणती असणारा संघ पाहायला मिळतोय. अर्थात सगळ्यांचा परिचयाचा असणारा कुबेर 11 अलिबाग संघ. अलिबाग मध्ये नामवंत प्रकारचं टॅलेंट आहे असं नेहमी म्हटलं जातं. इथलं समाजकारण, राजकारण, इथलं नाट्य क्षेत्र, इथलं साहित्य क्षेत्र, इथल्या खऱ्या अर्थानं कला, क्रीडा सगळ्या गोष्टी अलिबागच्या जबरदस्त आहेत. आणि म्हणूनच की काय मित्रांनो, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेली माणसं आजही अलिबागमध्ये येतात. आणि किंबहुना आजही अलिबागचं हे टॅलेंट जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या भारताच्या पटलावरती उमटतं त्यावेळेला आपलं नाणं हे 24 कॅरेटचं सोनं आहे हे अलिबागकरांनी दाखवून दिलंय. आणि आज अलिबागकरांचाच हा असणारा लॉर्ड्स आपल्याला अलिबागचं पुन्हा एकदा वैभव दाखवणार आहे. प्रदीप स्पोर्ट्स नवखार विरुद्ध कुबेर 11 अलिबाग या दोन्ही संघांमधल्या लेखाजोखाकडे आपण वळतोय, जिथे पहिल्या सामन्यासाठी तयार होतोय. अर्थात आजच्या रात्रीच्या दोन्ही संघांमधल्या पहिल्या सामन्यासाठी तयार होतोय. तो सूरज पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार. समोर आहे त्याचाच तेवढाच नामवंत असणारा प्रतिस्पर्धी आणि खऱ्या अर्थानं खुनसी असा खेळाडू आणि खडूस क्रिकेट वृत्तीचा मनोवृत्तीचा क्रिकेटच्या मैदानातला महेंद्र दादा महेंद्र म्हात्रे. फर्स्ट बॉल आणि पहिल्या चेंडूवरती या वेळेला पाहिलाच की आपण कव्हर्स मध्ये तटवण्यासाठी प्रयत्न. महेंद्र म्हात्रे आणि कव्हर मध्ये मारलेला षटकार, महेंद्र म्हात्रे आणि कव्हर्स मधून सीमा रेषेला चाटून गेलेला चौकार, हे जणू काही विलास आपण पाहिलं तर क्रिकेट मधलं एक आवडणारं प्रत्येक रसिकांसाठी तंत्र असं आपण म्हणतो. याच वेळेला छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन, लेट्स सी. फर्स्ट रन ऑन अ बोर्ड. पहिली धाव धाव फलकावरती नोंदवले गेले आणि निमिष बचावतोय. दुसरा चेंडू जणू काही प्रदीप स्पोर्ट्स नवखार संघाच्या हृदयाचा ठोका चुकवणार की काय. वन थर्ड अंपायर. कर्णधाराकडून तिसऱ्या पंचांची मदत अर्थात मागण्यात आली, परंतु अशी काही या ठिकाणी प्रोव्हिजन्स मला वाटतं मंडळाच्या वतीने नाहीये आणि त्याचमुळे हा निर्णय अर्थात तिसऱ्या पंचांकडे जात नाहीये. पण ही गंमत आहे, हा गमतीचा भाग आहे आणि क्रिकेट मधली खऱ्या अर्थानं ही नाट्यमयता आपल्याला आजच्या रात्री मित्रांनो अनुभवायची आहे. परत एकदा वळूया मैदानाकडे. निमेश डावखुरा फलंदाज मैदानात. दरम्यान पारितोषिक आलंय महेंद्र म्हात्रे यासाठी. नितीन पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे की प्रत्येक चौकाराला 200 रुपये आणि षटकारास 500 रुपये. बेलपाडाचे नितीन पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे आणि दृष्टी पाटील बेलपाडा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये. महेंद्र म्हात्रेसाठीच हे पारितोषिक आहे. सूरज पाटील थोडासा का होईना भरकटतोय आणि लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी ॲज पर लॉ नंबर 25 इट्स अ वाईट डिलिव्हरी असं म्हणत वाईट घोषित केला आणि पहिल्या अवांतर धावेची नोंद झाली. ही धाव अर्थात स्वैर स्वरूपात नोंदवली गेली. धावफलकावरती 2 धावा लागल्या. सूरज पाटीलने काही अंशी का होईना क्षेत्रव्यूकडे नजर टाकली आणि पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर एक आपण पाहतोय अर्थातच मिड ऑन मिड ऑफ शॉर्ट कव्हर. 1 पॉइंट या दरम्यान चोरटी. आहा, फंबल अँड बॉल गोइंग नाउ टू बी द आउट ऑफ द बाउंड्री. यासाठी दॅट्स अ वेलकम फॉर अॅनिमेशन, वेलकम फॉर. क्षेत्रव्यूह आणि क्षेत्ररक्षण हे फार महत्वाचं असतं असं क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो. या वेळेला किंचितची चूक सुद्धा भल्या भल्या मोठ्या गोष्टी घडून आणते आणि हा चौकार मिळतोय. सूरज पाटील वन्स अगेन. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु टप्पा घेतल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात येतोय. काहीसं विलास हे आजपर्यंत सूरज पाटील गोलंदाजी करत असताना न उलगडलेलं कोडं म्हणावं लागेल की सूरजचा चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर कट होणार, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार किंवा त्याच वेळेला तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात येणार. या सगळ्या गोष्टी मैदानावरती पाहणं. हा पुन्हा एकदा आपण पाहतोय. आहा, परत एकदा क्षेत्ररक्षक या ठिकाणी धडपडतोय. चेंडू अडवणार का? अडवण्यात यशस्वी ठरलाय जरूर, परंतु पाहायचं आहे की अर्थात पंचांचा काय निर्णय येतोय. 2 धावा तर धाव फलकावरती नक्कीच आल्यात आणि या 2 धावा बॅटच्या स्वरूपातच अर्थातच नोंदवल्या जातील. पारितोषिक येते पप्पू गुंजाळ यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. लागोपाठ 3 षटकार किंवा विकेट. येस,
3 षटकार आणि 3 विकेट म्हणजे षटकारांची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे पप्पू गुंजाळ यांच्याकडून. पुन्हा एकदा सूरज पाटील वरती कॉन्सन्ट्रेट करूया. सूरज पाटील या षटकामध्ये नेत्रदीपक यश मिळवेल किंवा त्याच वेळेला अफलातून कामगिरी करेल अशी जी त्याच्याकडून या मैदानामधली आशा होती, त्या आशेमध्ये सूरज पाटील खरं उतरताना क्षेत्ररक्षकांची साथ लाभलेली नाहीये आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की 8 धावा धावफलकावरती लागतात. या 8 धावा येताना एक चौकार आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक फसलेला पाहिला, म्हणजे 6 धावा अर्थातच कुबेर 11 अलिबाग संघाकडून बहाल करण्यात आल्यात. -6 प्लस आणि मायनसचं गणित समजणाऱ्यांना बरंच काही निलेश क्रिकेटमध्ये आवश्यक असावं लागतं असं म्हणतात. आणि 8 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात तिथे आता दुसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला पाचारण करावं, कुबेर 11 अलिबाग संघाची अर्थात रणनीती तयार असेल. कारण त्यांना माहिती आहे मागच्या स्पर्धेमध्ये एक गोलंदाज न खेळवण्याचे तोटे त्यांना माहिती आहेत. त्यामुळे या वेळेला मैदानामध्ये आपल्याला एक अशा गोलंदाजाला मैदानात आणावं लागेल ज्या गोलंदाजाकडून आपण भरीव कामगिरीची अपेक्षा करू शकतो. कर्णधाराने आत्मविश्वास कोणत्या गोलंदाजावरती दिलाय पाहायचा आहे आणि विश्वास अर्थातच ठेवलाय तो सागरवरती. पाहायचं की हा सागरचा आत्मविश्वास कितपत उंचावणार. एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, त्याच्यानंतर शॉर्ट कव्हर. यष्टीरक्षक आपण पाहतोय सगळ्यांचा लाडका आणि अलिबागकरांच्या गळ्यातला ताईत पंकज जाधव मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि पंकज जाधव म्हणजे उर्फ माठ्या असं म्हटलं की त्याचा गेम पाहण्यासाठी आजवर युट्यूबला बरेचसे लगेच लाईव्ह झाले असतील किंवा त्याच वेळेला सोशल मीडियामध्ये चर्चा झाली असेल. या सामन्यांची अपडेट्स फटाफट 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 फिरवत असतील पंकज जाधवची काय खेळी होणार. पण त्याच वेळेला महेंद्र म्हात्रे मैदानात आहे, ज्यांनी क्रिकेटची अ आ ई या खेळाडूंना शिकवले, तोच आज दादा बनून मैदानात उभा राहिलाय. पहिला चेंडू, फॅन्टास्टिक बॉलिंग, एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न यशस्वी. पाहतोय आपण की या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. निलेश, रनिंग बिटवीन द विकेटला फार महत्वाचं असतं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटकडे दर्जेदार फटके होते, पण त्याच वेळेला मॅथ्यू हेडन, ॲडम गिलक्रिस्ट कधी एक धावेसाठी सुद्धा जीवाचं आटापिटा करताना आपण पाहिलेलं आहे आणि ते फार महत्वाचं असतं. सिंगल्स वरती फार महत्वाचं असतात. अर्थात वीरेंद्र सेहवागचा क्लास कदाचित वेगळा असू शकेल, पण त्याच वेळेला सचिन तेंडुलकर वीरेंद्र सेहवागला धावडवायचा हे सुद्धा आपण मैदानात पाहिलंय. त्यामुळे ईच अँड एव्हरी सिंगल इज इम्पॉर्टंट इन अ क्रिकेट असं तेंडुलकर उगच नाही म्हणत, हे सुद्धा तेवढंच खरं. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. सागर राईट अमोर द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेरून या वेळेला मैदानामध्ये क्षेत्र फलंदाजासाठी काही अंशी का होईना एक पूर्णपणे ब्लॉक करण्याचा निर्णय घेतलाय. पाहतोय आपण की एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंट अशा पद्धतीचा क्षेत्र की डावखुऱ्या फलंदाजाला फ्रंट फूट वरती आमंत्रित करायचं, त्याच्यासाठी कैद बनवायची आणि जणू काही जेल मैदानामध्ये तयार झालंय. अर्थात हे तिहार जेल तर नसावं. या वेळेला मात्र सरळ फ्रंट फूट वरती जाऊन चेंडू खेळलाय कव्हरच्या डोक्यावरून, डीप वाईडेश लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार. फॅन्टास्टिक फटका अशाच पद्धतीने याचं वर्णन झालं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून पोहोचवला. 15 धावा धावफलकावर. रिव्हर्स खेळतोय. व्हाट अ फॅन्टास्टिक नॉक वन्स अगेन. इट्स अ 4 मोर फॉर निमेश. पॉवर प्ले मध्ये सागरच्या हातात चेंडू आला आणि धावा मात्र या वेळेला सागरला नावाप्रमाणे द्याव्या लागल्यात. 19 धावा धावफलकावर. हो फॅन्टास्टिक बॉलिंग, गेम इज ओव्हर अशा पद्धतीने सागर म्हणतोय. निमेश बांधून परतणार पावलांमध्ये. सागरच्या नावावरती पहिलं यश या वेळेला नोंदवलं गेलंय आणि धावफलकावरती मित्रांनो 19 धावा झाल्यात. 6 षटकांचा सामना. पॉवर प्लेची पहिली 2 षटकं निलेश आपण नेहमी पाहतो की आक्रमक खेळली जातात, सुरुवात चांगली असावी असं नेहमी म्हटलं जातं. जसं मगाशी विलास म्हणाला होता की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोमेश कालवीरतना, सनत जयसूर्या यांनी ज्या पद्धतीचे ही मैदानामधली तोडफोड फलंदाजी सुरू केली
ती आजतागायत सुरू आहे. आणि टेनिस क्रिकेट मधली समीकरणं फार वेगळी सांगतात की पहिली 2 षटके ही हाणामारीचीच, ती मारायचीच, ती तुडवायचीच आणि धावा ठोकायच्याच, अशाच पद्धतीची देहबोली मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणूनच क्रिकेटचा हा खेळ अधिकाधिक रंजक होऊन जातो. पण बऱ्याच वेळेला आपण असंही पाहिलेलं आहे की पहिल्या 2 षटकांमध्ये एखादं षटक मिडन सुद्धा जातं आणि एखाद्या षटकात इतक्या साऱ्या विकेट जातात की आपल्याला विचार करावा लागतो की खरंच पहिल्या 2 षटकामध्ये सावध पवित्रा घ्यावा की आक्रमक घ्यावा. पण कन्फ्युजन ही फार मोठी गोष्ट आहे आणि हे कन्फ्युजन एकदा काही तुमच्या मनामध्ये अभिमन्यू झाला की मग सगळं काही संपतं, मग तुम्ही चक्रव्यूहमध्ये फसलाच फसला. म्हणूनच नात्यातच खऱ्या अर्थानं रामायण महाभारत होतं ते म्हणतात ते चुकीचं नाही. वळूया मैदानाकडे. सागर सुमित भगत समोर आणि पॉवरफुल फलंदाज सुमित मैदानात. पहिलाच फटका ठोकलाय, चेंडू हवेत. ओहो, फॅन्टास्टिक एफर्ट. हे फार महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतंय पाठक साहेब. क्षेत्ररक्षकांची साथ तर खऱ्या अर्थानं या वेळेला करू फलंदाजावर मात, अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं. एक सुंदरसा आपल्याला प्रयत्न पाहायला मिळाला. 1 धाव फलकावरती आली पण 5 धावा मायनस झाल्या. विलास, पहिल्या षटकात ज्या 6 धावा फिल्डिंग करताना मायनस झाल्या होत्या त्या या वेळेला +5 म्हणावे लागतील. प्लस मायनस गणित होत आहे. वीस धावा धावफलकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ. पुन्हा एकदा पारितोषिकांकडे वळूया. दृष्टी पाटील बेलपाडा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक महेंद्र म्हात्रे यासाठी आहे. अर्थात महेंद्रच्या वाट्याला फार कमी चेंडू आलेले पाहायला मिळतात. केवळ 3 चेंडू वाट्याला आले, 2 धावांवरती खेळतोय. आणि नितीन पाटील बेलपाडा यांच्याकडून महेंद्र म्हात्रे याच्या प्रत्येक चौकाराला 200 आणि षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. अर्थात या 2 षटकांच्या खेळामध्ये धावफलकावरती 20 धावा लागलेल्या आहेत आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. पप्पू गुंजाळ यांच्याकडून हे पारितोषिक आहे. पाहायच्या पारितोषिकांचा मानकरी कोण ठरतोय, पण हे सांगण्यासाठी मी घेऊन चालतो माझा साथी समालोचक मित्र निलेश ठाकूर याचकडे. धन्यवाद सर. तर मित्रांनो, आपण पाहतोय सामना रंगतोय कुबेर अलिबाग आणि प्रदीप स्पोर्ट्स नौकार या 2 संघांच्या दरम्यानला हा सामना. दरम्यानच्या काळात एक वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अवांतर स्वरूपानं संघाची धावसंख्या वाढली जाते. संघाची धावसंख्या 1 ने वाढताना धावून पोहोचते 21. एक फलंदाज बाद, 21 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना सूरज पुन्हा एकदा. हा स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, अशा प्रकारचा चेंडू म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या हातामध्ये एखादा चॉकलेटचा तुकडा किंवा चॉकलेट आणून द्यावा, अगदी तशा पद्धतीचा हा चेंडू असावा सुमितसाठी. आणि अगदी सहजतेने या चेंडूला टोळवतोय. तर षटकार लगावतोय सुमित. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27च्या घरात. आपण सर पाहतोय संदीप आणि सुमित आणि महेंद्र दादाची ही जोडी. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू, उंच हवेत उडालेला हा झेल आणि या झेलवर मात्र झेल ड्रॉप होतोय आणि एकच हाशा उठतोय तो प्रेक्षकांमध्ये. नक्कीच अशा प्रकारचे झेल किंवा अशा प्रकारच्या या चुक्या नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला किंवा संघाला महागात पडू शकतात. आणि कदाचित सुमित सारख्या फलंदाजाला मिळालेलं हे जीवनदान यावेळेस नक्कीच हे दुसरं जीवनदान म्हणावं लागेल. सुमितसाठी पहिल्या चेंडूवर सुमितला एक जीवनदान मिळालं होतं आणि नंतर आता सुद्धा एक जीवनदान मिळतं. अशा प्रकारे सुमित 2 जीवनदानाची मैदानावर खेळतोय आणि हे जीवनदान त्याची एक कदाचित मोठी खेळी कदाचित प्रेक्षकांना देईल, पाहायला संधी देईल असंच होऊ शकतंय. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी सुंदर रीतीने कट करतोय. महेंद्र दादाची बॅट मात्र इथे थोडीशी शांत होताना दिसतंय. जेव्हा दोन महत्वाचे फलंदाज जेव्हा आक्रमकतेकडे येतात तेव्हा संयम हा एकमेव शस्त्र आपला महेंद्र दादा आजमावतोय. आणि हाच तो संयम आणि हाच तो आक्रमण याची एक व्यवस्थित किंवा चांगली अशी सांगड या मैदानावर होताना दिसते. पुन्हा एकदा सुमित सज्ज होतोय. हा चेंडू ऑफ स्टंप कट होणारा चेंडू
कट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात पुन्हा एकदा स्थिरावतोय. सूरज पाटील गोलंदाजीसाठी येतोय, ज्याला आपण अलिबाग एक्सप्रेस या नावानं ओळखलं जातो संपूर्ण अलिबाग क्रिकेटमध्ये. हाच तो सूरज पाटील जेव्हा मैदानावर गोलंदाजीसाठी आला, पहिलं षटक सूरजने टाकलं होतं, अतिशय सुंदर षटक टाकलं होतं. हा चेंडू यावेळेस मात्र या चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुमित करतोय. चेंडू कार्पेटच्या आधारानं जातोय, तो डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय आणि महेंद्र दादा पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय. महेंद्र दादासाठी नक्कीच काही बक्षिसं इथे दिली जात आहेत. दरम्यान विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दादरेश्वर क्रीडा मंडळ जांभूळपाडा यांच्याकडून येत आहे. तर सूरजचा हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय. सूरज निराश दिसतोय, कदाचित बॅटची खालची कडा घेऊन गेलेला हा चेंडू असावा, असंच काहीतरी सूरजच्या एक्सप्रेशन वरून कळतंय आणि हा निर्धाव ठरतोय. चेंडू अर्थात 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जेव्हा एक फलंदाज बाद होते 30 धावा, 3 षटके पूर्ण आणि एक फलंदाज बाद. सरासरी पाहायची झाली तर 10च्या सरासरीनं धावगतीने धावा जमवल्यात प्रदीप स्पोर्ट्स नवखार या संघाचं. प्रदीप स्पोर्ट्स नवखार या संघाविषयी सांगायचं झालं तर मागच्याच आठवड्यामध्ये सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्या आयोजनामध्ये प्रमुख आयोजनामध्ये रजनी क्रिकेटचे सामने झाले होते, त्या सामन्यांचा अंतिम विजेता असा हा संघ प्रदीप स्पोर्ट्स नवखार. अलीकडच्या क्रिकेट मोसमामध्ये बऱ्याचशा अशा टुर्नामेंट्स किंवा जे सामने आयोजन करण्यात आले होते, दिवसाचे असोत किंवा रात्रीचे असोत, या प्रत्येक बऱ्याचशा सामन्यांमध्ये हा अंतिम विजेता किंवा दुसऱ्या क्रमांकावरचा संघ एक अलिबाग क्रिकेटमधील एक अव्वल असा संघ, दादा खेळाडूंचा संघ या मैदानावर होताना दिसतोय. दरम्यान 4थं षटक प्रगतीपथावर असताना सुरुवात होते, जेव्हा पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतोय सागर. सागरचा हा चेंडू नक्कीच एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. सुमित या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. या फटक्याला मात्र सुमितला अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. चेंडू निर्धाव ठरतोय. यष्टीरक्षक पंकज जाधवच्या हातामध्ये जातो. पंकज जाधव व्यवस्थित रीतीने आपली भूमिका पार पाडताना हा चेंडू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजाकडे देतोय सागर. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो सुमितला. हा चेंडू मात्र स्लोअर वन पद्धती. हा चेंडू या चेंडूला अतिशय सुंदर रीतीने ड्राईव्ह करतोय, अर्थात कव्हर पॉइंटच्या दिशेला खेळलेला हा चेंडू सीमारेषा एका टप्प्यानिशी पार करतोय. 4 धावांतर संघाची धावसंख्या नक्कीच मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होताना दिसते. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस ऑप्शन मिस होणारा चेंडू, नक्कीच अवांतर स्वरूपाचा इशारा पंचांचा येतोय. जमिनीला समांतर रेषेमध्ये हे हात येताना, ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये आपण म्हणतो व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा, अवांतर स्वरूपाची पुन्हा एकदा धाव वाढते. सुमित पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो सागर. सागर यावेळेस पंचांना पार करताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लोअर फुलटॉस मध्ये चेंडू त्याच दिशेला जातोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण करताना या चेंडूची अचूक अशी फेकी आपल्या गोलंदाजाकडे करतोय. तोपर्यंत एक धाव मिळते संघाला, एक धाव मिळते सुमितला. सलामीला आलेला फलंदाज अर्थात महेंद्र दादा, ज्याचे फटके किंवा ज्याची खेळी पाहण्यासाठी बरेचसे क्रीडा रसिक वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं लगावतात किंवा पाहण्यासाठी. इलेक्ट्रिशियन आपण जिथे असाल कृपया आयोजकांशी संपर्क साधा. आयोजकांशी संपर्क साधा. महेंद्र दादा पुन्हा एकदा सज्ज होतोय, ज्याचं क्रिकेट पाहण्यास आपण सर्व क्रीडा रसिक प्रत्येक मैदानावर गर्दी करत असतो, असा हा दादा यावेळेस खेळण्यास सज्ज होतोय. सागरच्या गोलंदाजीवर यावेळेस जोरदार मारला चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. मात्र एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचते ती. 4थं षटक चालू असताना एका फलंदाजाच्या मोबदल्यात 37 धावा, 37 फॉर लॉस ऑफ 1 विकेट इन 4th ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा सागर. हा चेंडू यावेळेस सुमित या चेंडूला ठोकतोय स्ट्रेट डाऊन टू द विकेट. षटकार. मिळालेले 2 जीवनदान आणि या जीवनदानाचा उपयोग कसा करायचा
याचं एक चांगलं उदाहरण सुमित दाखवून देतोय. संघाची धावसंख्या या षटकारानंतर जाऊन पोहोचते ती 43. एक फलंदाज बाद आणि 4 षटके पूर्ण. अतिशय सुंदर अशी धाव गती म्हणावी लागेल. पंतांचा ओव्हर झाले ओव्हर. बॉल चेंडू हरवतोय. आयोजकांनी पंचांशी संपर्क करून चेंडूची उपलब्धता करून द्यायची आहे. आपण पाहतोय एक चांगला असा मोठा फटका स्ट्रेट डाऊन टू द विकेट पद्धतीने खेळतोय. चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43च्या घरात, जेव्हा एक फलंदाज बाद होतो. यावेळेस मात्र संदीप सर आपण पाहतोय की महेंद्र दादाची बॅट अजूनही शांत होते. नक्कीच ह्या बॅटीचं वर्णन किंवा महेंद्र दादाच्या या षटकातील खेळीचं वर्णन ऐकवण्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या समोर आपला लाडका आवाज येतोय, अर्थात संदीप सर. धन्यवाद निलेश. 4 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. 43 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 12 आकड्याला मी बरंच महत्व देतो असे काही माझे रसिक प्रेक्षक वर्ग म्हणतात, पण बऱ्याच जणांना 12 या आकड्यांची अहमियत तेव्हा कळते जेव्हा आपले 12 वाजतात. 5व्या षटकाला प्रारंभ होणार आणि चेंडू सोपवला गेलाय रोहितच्या हातामध्ये. पहिलं आणि संघातर्फे 5वं षटक रोहित टाकणार. पॉवर प्ले जेव्हा नाहीये अशा वेळेला रोहित ही जबाबदारी उचलणार का? आणि महेंद्र ठोकतोय सरळ मिड ऑन सीमारेषेच्या बाहेर. यस इट इज. दॅट्स अ वेलकम फॉर महेंद्र म्हात्रे. धन्यवाद डीजे. महेंद्र म्हात्रे आपल्या बॅट मधला सुपर क्लास दाखवतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्लास है तो मास है. फिरकी या वेळेला चेंडू फिरवलाय सरळ वायडेश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. 5व्या षटकाला सुरुवात झाली आणि महेंद्र म्हात्रेंनी आपल्या बॅटीचे अनेकशे अनोखे आविष्कार परत एकदा दाखवायला सुरुवात केली. ही खऱ्या अर्थानं निलेश खासियत असते की अनुभवी खेळाडू मैदानामध्ये त्याच वेळेला आपली खेळी दाखवतो ज्या वेळेला तो स्वतःला त्या ठिकाणी कन्फर्म समजतो. आणि मैदानामध्ये जशी गरज तशा पद्धतीचा महेंद्र म्हात्रेचा खेळ हा आजवर त्याच्या खेळीचा इतिहास राहिलेला आहे. आणि इतिहास वारंवार सिद्ध करायला त्याला आवडतं. आणि कधी कधी तुम्हाला विजेता म्हणून ही पदवी मिळवण्यासाठी एकाच प्रतिस्पर्ध्याला वारंवार हरवावं लागतं. रोहितचा हा चेंडू या वेळेला अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढण्याचा प्रयत्न. जोरदार अपील सुद्धा झालं. 1 धाव अर्थातच लेग बाईटच्या स्वरूपात मिळाली. धावसंख्येत टोटल या 3 चेंडूमध्ये पहिल्या 3 चेंडूत 11 धावांची वर पडली आणि धावसंख्या 54 पर्यंत गेले. ही 54 धावसंख्या अर्थातच या वेळेला मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करण्यासाठी कमी की जास्त याबद्दल चर्चा येत राहील. पण अजून क्रिकेटच्या साध्या सोप्या समीकरणामध्ये म्हणायचं झालं तर 9 चेंडू येणं बाकी आहे. त्यामुळं सुमित भगत आणि महेंद्र म्हात्रे या पुढच्या 9 चेंडूंमध्ये काय आविष्कार दाखवणार हे फार महत्वाचं राहणार आहे. सुमित खेळतोय या वेळेला अक्रॉस द बॅट. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, खाली राहतोय. पंचांकडे जोरदार अपील केलं जातंय आणि अपील फेटाळून लावल्यानंतर लगेचच या वेळेला क्षेत्ररक्षकांचे चेहरे पाहण्यासारखे होत आहेत. अर्थात हे पाहण्यासारखे चेहरे म्हणजे कदाचित शाकाहारी माणसाच्या ताटामध्ये मांसाहारी वाढल्यानंतरचे चेहरे असावे अशा पद्धतीचे चेहरे झाले. व्हॉट अ फंटास्टिक क्रिकेट असं पद्धतीचं चित्र आपल्याला मैदानात पाहायला मिळते. आणि ही धावसंख्या 54. या 54 धावांमध्ये 3 पारितोषिक होतं. बरोबर आहे. हे पारितोषिक पुन्हा एकदा महेंद्र म्हात्रे यासाठी चौकार आणि षटकारासाठी पारितोषिक आहे. दरम्यान सुमित खेळतोय. वायडेश मिड विकेटला 1 धाव मिळणार आहे. हो, आपण त्या पारितोषिकांकडे नक्कीच जाणार आहोत. अर्थात महेंद्र म्हात्रे याच्या प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं, षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आमचे सहकारी नितीन पाटील बेलपाडा येतील. त्याचप्रमाणे दृष्टी पाटील बेलपाडा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक होतं महेंद्र म्हात्रे यांना. तर ही पारितोषिक राहणार आहे. पण अर्थात रोहितच्या गोलंदाजीवरती बोलूया मित्रांनो. ज्यावेळेला एक वायडेश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आता महेंद्र म्हात्रेला तैनात केलेला आहे. महेंद्र म्हात्रे फलंदाजीला आल्यानंतर एक गोष्ट निलेश आपण अजूनही पाहतो ती म्हणजे फील्ड सेट. या दरम्यान छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. 2 धावा पूर्ण होते.
ही छोटीशी चूक आपण पाहतोय की स्ट्राईक रोटेट होते या वेळेला. महेंद्रला या षटकामध्ये स्ट्राईक येणं आवश्यक होतं, कारण 2 चेंडू आपण पाहिले होते. सुमित भगत बीट झाला होता, त्यामुळे चेंडू सुमित भगतच्या बॅटमध्ये या 5व्या षटकात फार येत नाहीये. अशा वेळेला महेंद्रने या षटकाची सुरुवात चौकार आणि षटकाराने केली होती. हे फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये, तो एक क्षण महत्वाचा आहे. इथे स्ट्राईक रोटेट झाला आणि धाव फलकावरती धावसंख्या 57 ऑन बोर्ड. 57 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 5 षटकांचा खेळ संपलाय आणि आता स्ट्राईक मात्र राहणार आहे ती सुमितकडे. शेवटच्या षटकासाठी परत एकदा सुमितला पाचारण करण्यात आलंय आणि 57 धावा धाव फलकावरती लागल्या. म्हणजे या षटकामधलं काही अंशी आपण ऍव्हरेज काढायला गेलो तर 10-10-10 अशा पद्धतीने पहिली 3 षटकं आली आणि त्यानंतर 34 षटक 13 धावांचं 43 आल्या आणि त्यानंतर आता या षटकात 14 धावा आल्यात. 57 धावा अष्टमकरजी मैदानामध्ये पाहतोय. आता शेवटचं षटक मैदानात येणं बाकी आहे आणि अशा वेळेला काय होणार. इथे दादिरेश्वर क्रीडा मंडळ जांभूळपाडा यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. नितीन पाटील बेलपाडा यांच्याकडून षटकार चौकारासाठी महेंद्र मात्रेला पारितोषिक आहे. षटकार आणि चौकारांच्या हॅट्रिक, षटकार आणि विकेटच्या हॅट्रिक साठी पप्पू गुंजाळ यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि शेवटच्या षटकासाठी अशा वेळेला पाचारण केलं जाते. रितेश राईट मोर द विकेट मारा करणार. पंकज जाधव क्षेत्रवी फैलावतोय. वाईडेस्ट डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग आणि त्याच वेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सुद्धा तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग सुद्धा आहेत. सो 4 ऑन ऑन साइड, 5 ऑन ऑफ साइड. पहिला चेंडू भागात ते फटकावला. या साइड इट्स अ कडक. कडक शॉट. 57 + 6 63 ऑन बोर्ड. सुमित भगतच्या बॅट मधून गगनभेदी फटके पाहायला मिळतात आणि सुमित ज्या वेळेला मैदानामध्ये खेळतो तोडफोड आणि दगडी आविष्काराची त्याची ताकद मैदानामध्ये आणतो आणि मग खऱ्या अर्थानं या मैदानामधला राकटपणा, रांगडेपणा पाहायला मिळतो. ऑफस्टमच्या बाहेर रितेशने या वेळेला मात्र सुमितची लाईन पकडली की कोणत्या पद्धतीने या फलंदाजाला रोखायचं आहे. अर्थात फॉर्म मध्ये असणाऱ्या फलंदाजाला रोखणं तसं पाहिलं तर कठीण असतं, परंतु एखादा निर्धाव चेंडू गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावतो. सूरज पाटीलने जी आश्वासदायक सुरुवात करून दिली होती ती मैदानामध्ये शेवट गोड करायचं आहे रितेशला. या वेळेचा हा चेंडू आपण पाहतोय हवेत आहे. फलंदाज बाद होणार आणि सुमित बॅक टू पावलन. धन्यवाद डीजे. 26 धावांची नेत्रदीपक खेळी, आकर्षक खेळी करून सुमित भगत परततोय. 3 षटकार 1 चौकार यानेशी ही अर्थातच खेळी सजली होती. 26 धावा धाव फलकावरती वैयक्तिक स्वरूपात त्याने नोंदवल्या आणि आता तो बाद होऊन परतलाय पावलन मध्ये. धावसंख्या धाव फलकावरती मित्रांनो 3 चेंडू येणं बाकी असताना 63 आहे आणि त्यामुळे अजूनही 3 चेंडू असताना आपण पाहतोय की फलंदाजीला मोन्याला या ठिकाणी पाठवलंय. मोन्या शेवटचे 3 चेंडू अर्थात कशा पद्धतीने खेळणार आणि नॉन स्ट्राईक एंडला महेंद्र मात्रे वाट पाहतोय आणि अशा वेळेला रितेशला पायफुल ब्रेक थ्रू मिळालेला आहे. हा एक खऱ्या अर्थाने एक आव्हानात्मक षटक असतं. शेवटचं षटक म्हटल्यानंतर कोणताही गोलंदाज निलेश अशा वेळेला 2 मातब्बर फलंदाज समोर असताना गोलंदाजी आपल्या हातात घेत नाही किंवा काही वेळेला ती आपल्या हाताला नको यावी यासाठी बरेच जण म्हणतात की आधीची ओव्हर करून टाकूया म्हणजे शेवटची ओव्हर येणार नाही. पण काही असे गोलंदाज असतात जे चॅलेंज स्वीकारतात आणि जिंदगीमध्ये अशीच माणसं यशस्वी होतात जे रिस्क घेतात. हाय रिस्क हाय प्रॉफिट हा खऱ्या अर्थानं अकाउंटन्सीचा नियम मैदानात पाहायला मिळतोय आणि हा यशस्वी गोलंदाज रितेश. रितेश यशस्वी ठरलाय. महेंद्र म्हात्रे सुद्धा त्रिफळाची स्वरूपात बाद होतोय. महेंद्र खेळतोय वैयक्तिक 16 धावांची इनिंग, बाद होऊन परतलाय पावलन मध्ये. शेवटचा चेंडू येणं बाकी असताना धाव फलकावरती अर्थातच धाव संख्या आपण पाहतोय 64 धावा लागल्यात.
एक चेंडू येणं बाकी आहेत. या षटकाचं अनालिसिस काय सांगतंय तर एक षटकार 2 गडी बाद आणि एक सिंगल्स म्हणजे 7 धावा आल्यात आणि 2 महत्वाचे फलंदाज माघारी परतलेत. क्रिकेटमधली ही खऱ्या अर्थानं नाट्यमयता मित्रांनो आपण पाहतोय, जी प्रत्येक क्षणाला धोकादायकच असते असं नाही, तर ती काही वेळेला हास्यास्पद सुद्धा असते. आणि या दरम्यान चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, हास्यास्पद मधला प्रकार नंबर 3 संपतोय आणि फलंदाज बाद. 65 on a board, 66 to win. Thank you, DJ. Where is Sumit? Sumit. जाबाज खेळाडू नौकार संघाचा सुमित, आज तू 26 धावा केल्या, आज 3 षटकार 1 चौकार असं तुझं एक विश्लेषण आहे. काय वाटतं तुला आजच्या खेळीबद्दल? आमचा स्कोर तसा फाईट आहे, पण पंकज जाधवची विकेट मिळाली तर आम्ही मॅच जिंकू शकतो. म्हणजे तुला विश्वास आहे पूर्ण. तरी सुमित, तुझ्यासाठी ऑल द बेस्ट. आता आपण पाहता की सुमितच्या या जाबाज खेळीत 65 रनांचं आव्हान ठेवलेलं आहे. कशा पद्धतीने पिंटा ठाकूरचा संघ हे आव्हान पार करतो आपल्याला बघण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. पाहूया. धन्यवाद. थँक्यू यासिन. धन्यवाद वाघमारे. यानंतर अर्थात होणाऱ्या सामन्याकडे वळणार आहोत. पुढील सामना साई झिराड विरुद्ध थळेश्वर थळ. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना अर्थात असणार आहे, त्यामुळे दोन्ही संघाने आपण आल्याची या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे. परवेज बेलोशे पुरस्कृत थळेश्वर थळ विरुद्ध साई झिराड हा चौथा सामना असणार आहे. दोन्ही संघाने आपण आल्याची उपस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. हॅलो, धन्यवाद. 66 धावा जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 6-6-6. व्हॉट अ फंटॅस्टिक नंबर हिअर इट इज. 66 धावा जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये पूर्ण करायच्या आहेत. साधारण या स्पर्धेमध्ये या 6 आकड्यांनी थोडीशी लज्जतता आणले. अशा वेळेला एक रेकॉर्ड्स मला आठवला आणि तो रेकॉर्ड्स अर्थातच सचिन तेंडुलकरचा, की द ग्रेट सचिन तेंडुलकर याने आजवर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याचे टीममेट्स आणि त्याचे असणारे सोबतचे खेळाडू अशा पद्धतीने 866 म्हणजे 866 अशा खेळाडूंसमवेत तो खेळलेला आहे. एकूण टोटल 866 खेळाडूंसमवेत खेळण्याचा अनुभव सचिन तेंडुलकरला आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे. त्यामुळे हा तिथे सुद्धा 66 आला. त्यामुळे 6666 अँड सिमिलॅरिटीज अबाउट द 6 अशा पद्धतीचा हा किस्सा होता. पण वळूया मित्रांनो, 66 धावा कशा प्रकारे पूर्ण होणार, या पूर्ण होताना नक्की मैदानात काय घडणार, काय बिघडणार, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. अशा वेळेला माझा साथी समालोचक मित्र निलेश ठाकूर माझ्या समवेत आहे. मी फलंदाजांना विनंती करेन की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सलामीची जोडी लवकरात लवकर कुबेर 11 अलिबागने पाठवायची आहे. थँक्यू संदीप. मी प्रतिक्रियेसाठी जातोय. धीरज पाटील गुडलक संघाचा धुरंधर सलामीचा फलंदाज. त्याला विचारतो की आजचं हे जे नियोजन आहे त्याला कसं आवडलेलं आहे? ते नियोजन खूपच सुंदर आहे. इथे प्रकाश खूपच छान आहे. ॲक्च्युली साईडला भरपूर लाईट्स आहेत, त्याच्यामुळे प्लेयरना काही त्या संदर्भात अडचणी आहे. आणि मॅचेस पण भरपूर अटीतटीच्या चाललेल्या आहेत. भरपूर स्कोरिंग मॅच होत आहेत. थँक्यू संतोष. थँक्यू धीरज. प्लीज संदीप. धन्यवाद. साई झिराडचे आल्याची उपस्थिती या ठिकाणी नोंदवली जाते. मी परवेज बेलोशे पुरस्कृत थळेश्वर थळ संघाच्या कर्णधाराला विनंती करेन की आपण आल्याची उपस्थिती सुद्धा आपण समालोचन कक्षामध्ये द्यायचे. अष्टविनायक क्रिकेट क्लब परूर पाडातर्फे आयोजित करण्याला शिवसेना चषक 2016च्या निमित्ताने
मी 2017च्या निमित्ताने मी आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. अर्थात मित्रांनो, अर्थात थळेश्वर थळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्याची वर्दी देतोय. धन्यवाद. यानंतर मित्रांनो मी मैदानात वळतोय. तर वळूया मित्रांनो मैदानात. विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धा परूळ पाड्याला व्हावी म्हणून परूळ पाडावं असे यांचं एक स्वप्न होतं आणि हे स्वप्न आज या ठिकाणी प्रत्यक्षात उतरलंय. हे प्रत्यक्षात उतरण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मोठा वाटा दिलाय त्या सगळ्यांना धन्यवाद. महेंद्र म्हात्रे, फर्स्ट बॉल टू सूरज पाटील. पाहतोय आपण की हा सामना कसा रंगतोय. सूरज पाटील अगेन्स्ट महेंद्र म्हात्रे असा तर रंगत नाहीये ना, कारण जेव्हा सूरज पाटील गोलंदाजीला आला होता महेंद्र म्हात्रे फलंदाजी करत होता आणि आता महेंद्र म्हात्रे गोलंदाजी करतोय त्याच वेळेला सूरज पाटील फलंदाजी करतोय. क्रिकेट मधली विजिगृषी वृत्ती. पहिला फटका, चेंडू सीमारेच्या बाहेर. इट्स अ फर्स्ट नॉक बाय सूरज पाटील. महेंद्र म्हात्रेच्या बॅटमधून निघालेला हा पहिला महेंद्र म्हात्रेच्या गोलंदाजीवरती हा घणागती फटका पाहायला मिळाला आणि या दुसऱ्या चेंडूवरती अर्थात हा फटका मिळालाय सूरज पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि त्यामुळे सूरज पाटीलची खेळी आजच्या रात्री बहरणार असंच काहीसं चित्र मित्रांनो मैदानावरती निर्माण झालंय. पण हे चित्र निर्माण करताना, गोलंदाजी करताना काहीसं दडपण महेंद्रच्या मनावरती नक्की असणार, यात तीळ मात्र शंका नाही. आखूड टप्प्याचा चेंडू पण फ्रंट फूट वरती इथे ड्राईव्ह खेळायचा की त्याच वेळेला बॅक टू द बॉलर खेळायचा, या द्विधा मनस्थितीत परत एकदा सूरज पाटीलचा अभिमन्यू होतोय आणि चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातात. 6 for no loss in the first over. Once again महेंद्र म्हात्रे right among the wicket. हा ही चेंडू आपण पाहतोय की महेंद्रचा ऑफ ब्रेक फिरला आणि बोटांची जादू ही आजपर्यंत महेंद्रने बऱ्याच वेळेला त्याच्या क्लुप्त्यांमध्ये दडपून ठेवलेली आहे. किंबहुना काही वेळेला मनगटाचा वापर करायचा, काही वेळेला बोटांचा वापर करायचा. एक यशस्वी खेळाडू असे अनेक सारे उद्योग करतो जे मैदानात यशस्वी करून दाखवतो. सूरज पाटील मात्र सुंदर ड्राईव्ह खेळतोय. तितकंच आपण पाहतोय की क्षेत्रव्यूह सुद्धा फैलावलेला. वाडेश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण ज्या वेळेला क्षेत्ररक्षण करेल, एक धाव सूरज पाटीलच्या नावावरती नोंदवली गेले आणि धाव फलकावरती केवळ 7 धावा लागल्यात. प्रदीप स्पोर्ट्स नौखार विरुद्ध कुबेर 11 अलिबाग या सामन्यामधली रंगतता मित्रांनो आपण पाहतोय. ही खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीतली थंडी उडवणारी आहे लढत. कारण मित्रांनो 66 धावा या साध्या सोप्या आहेत असं पहिल्या सामन्यातील 108 धावांच्या अंदाजावरून बिलकुल बांधू नका, कारण इथे प्रत्येक चेंडू गणिक हिशोब बदलणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात फक्त एकच धाव मिळणार आहे. रोहितच्या नावावरती पहिली धाव नोंदवली गेली आणि एकेरी धावानं रोहितने खातं खोललंय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8. हा योगायोग म्हणावा का. पहिल्यांदा सूरज पाटील गोलंदाजीला आला, महेंद्र म्हात्रे फलंदाजीला आला. आता महेंद्र म्हात्रे गोलंदाजीला आला, सूरज पाटील फलंदाजीला आला. सूरज पाटीलने पहिलं षटक टाकलं, त्यातही 8 धावा दिल्या आणि आता महेंद्र म्हात्रेने पहिलं षटक टाकलं, त्यातही 8 धावा दिल्या. हे काही मला लक्षात न येण्यासारखं, परंतु तिकडच आकड्यांचं जुळवाजुळव करणारं गणित बघितल्यानंतर मैदानात खऱ्या अर्थानं आज ही रंगतता आपल्याला जबरदस्त होणार, त्याचा एक अनुभव आपल्याला देणार आहे. कारण ही खऱ्या अर्थानं एक गंमत असते. या आकड्यांच्या मिस्ट्रीमध्ये जाऊ नका मित्रांनो, त्यातली रोमहर्षकता घेऊया. ती रोमहर्षकता तुम्हाला या सामन्यामध्ये जबरदस्त अनुभव देणार आहे. ओमकार येतोय गोलंदाजीला. पहिला चेंडू ओमकारचा. पंचांनी ऑफ स्टंपच्या बाहेर असण्याचा इशारा केला, स्वैर असण्याचा आमच्या गुणलेखकाला इशारा केला. गुणलेखकाने आपल्या खात्यात एका धावेची नोंद केली. धावफलकावरती धावसंख्या 9. जर्सी नंबर रोनाल्डो 9.
ओमकारने या मागच्या स्पर्धेमध्ये म्हणजे सन्माननीय छोटम शेठ यांच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक घेतलं आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये अफलातून गोलंदाजी या गोलंदाजाने केली. अर्थात या गोलंदाजाने भल्या भल्या फलंदाजांना एका जाग्यावरती ठेवलं. आज पाहायचंय की कुबेर 11 अलिबाग संघासोबत काय रणनीती आहे जेव्हा तो पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय. याहा फॅन्टास्टिक स्ट्रोक. इट्स अ 6 नंबर फर्स्ट बाय रोहित. धन्यवाद डीजे. जसं रोहित गोलंदाजीला मैदानात असताना ज्या पद्धतीची अफलातून कामगिरी केली होती, काही अंशी कुबेर 11 अलिबागने पाहिलं की रोहितचा आजचा हा दिवस असू शकतो, ही आजची रात्र त्याच्या नावावरती नोंदवली जाऊ शकते. आणि अशा वेळेला रोहितला फ्रंटवरती पाठवलाय, आघाडीला पाठवला आणि रोहित धावा या ठिकाणी लुटतोय. एक षटकार वसूल केलाय. आता हा फटका आपण पाहतोय, एकेरी धाव त्याला देणार आहे आणि धावसंख्या वाढवायला मदत सुद्धा होते. अर्थात या धावेनिशी धावसंख्या पोहोचते ती 16 नंबरवरती. धावसंख्या 16. पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात अद्यापपर्यंत 8 धावा आल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अधिकाधिक धावा याव्या हे साधं सोपं गणित अलीकडे मांडलं जात असताना दोन्ही फलंदाज नाबाद अतिशय चांगली खेळी मैदानात साकारत आहेत. जेव्हा जिंकण्यासाठी मित्रांनो 66 धावांची गरज आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढणार आहे. इथे एक ओव्हर सामन्याचा रंग बदलू शकते आणि सरडा राजकारण आणि क्रिकेट कधीही रंग बदलता. सूरज या वेळेला चोरटी धाव घेतोय. ही संधी दवडायची नाही. वेळ फार महत्वाची. बाय स्वरूपात एक धाव मिळाली. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचते केतन 17 वरती. 17 धावा धावफलकावरती लागतात. भारताचे आदरणीय पंतप्रधान यांचा वाढदिवस 17 तारखेला येतो आणि त्याच वेळेला ही 17 धावसंख्या खतरा नसणार हे सूरज पाटीलने सांगितलं. एकेरी धाव सोडायची नाही. परत एकदा एक इंच जमीन नाही हो आपल्याकडे कोण सोडत. ते एक धाव का सोडणार. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. आता पुढे खऱ्या अर्थानं गंमत आहे. ओमकार वन्स अगेन. आहा परत एकदा आणखीन एक जोरदार फटका. चेंडू सीमा रेषा बाहेर. 6 नंबर 2 बाय रोहित. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. रोहित कहो ना प्यार हे मधलं ऋतिक रोशनचं नाव रोहित बघितल्यानंतर बऱ्याच मुलींच्या हृदयाचा ठोका चुकला होता आणि या रोहितने फटक्यांची आतिषबाजी केल्यानंतर कुबेर 11 अलिबाग संघाला त्याच्यावरती हवंसं खजिना उलटून द्यावा लागेल. या दरम्यान मात्र रोहित बाद होऊन परतणार पावल्यांना. ओमकार विकेट घेतोय. धन्यवाद डीजे. 23 धावा धावफलकावरती ओमकारला यश मिळालं आणि केतन काही अंशी धावा येणं महत्वाचं असताना मैदानामध्ये आपण पाहिलं निलेश की फटकेबाजी होत होती, आक्रमकता दाखवली होती. आक्रमण हा सुद्धा एक चर्चेचा विषय असतो बघा की 1970 आणि 80च्या मधला कालखंड आठवला की विवियन रिचर्ड्सची आक्रमकता अनुभवायला मिळते. 90च्या कालखंडामध्ये अनेक असे आक्रमक फलंदाज होऊन गेले ज्यांच्या नावावरती खऱ्या अर्थानं बादशाह, शहनशाह अशा पद्धतीची शब्दप्रयोग केले गेले. 2000 नंतरचा आक्रमकतेची डेफिनेशन बदलली गेली. वीरेंद्र सेहवागने त्याच्यामध्ये एक फार वेगळी स्फोटकता आणली आणि अर्थातच या आक्रमकतेवरती मोहर लगावण्यासाठी ख्रिस गेल नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आणि AB डिव्हिलियर्सने ते चेंडू पाताळात पाठवायची सोय नाही एवढंच लक्षात घेऊन मैदानात पृथ्वीवर जिथे मारता येईल तिथे फटके मारले. ही आक्रमकता नरड्यापर्यंत न्यायची एवढे खऱ्या अर्थानं देहबोली मैदानावर पाहायला मिळते. दरम्यानचा हा चेंडू आपण पाहतोय फिरून मारण्याचा प्रयत्न, घुसून मारण्याचा प्रयत्न, चेंडू फसला आणि अर्थातच सरळ निर्धाव म्हणून आमच्या गुणलेखकाने आपल्या खात्यात टिपला. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 8 धावा आल्यात, दुसऱ्या षटकात 15 धावा आल्यात आणि धाव फलकावरती निलेशजी 23 धावा लागल्यात.
म्हणजे साथी समालोचक मित्र निलेश ठाकूर यांना थोडीशी विसंधी मित्रांनो मी कमी देतोय, परंतु सॉरी निलेश फॉर दॅट. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 23 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही सामना खऱ्या अर्थानं रंगतदार वळण घेणार का? 24 चेंडू येणं बाकी आहेत निलेश, आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 43 धावांचा पल्ला ओलांडायचा आहे. 24 चेंडूत परत एकदा कोइन्सिडन्स. मगाशी 24 चेंडू नंतर जेव्हा तू माईक माझ्या हातात सुपूर्द केला होतास, अजून मी सोडलेला नाहीये की मी माईकचा हावरा आहे. त्यामुळे आता आपण पाहतोय की 24 चेंडूत तेव्हा सुद्धा 43 धावा झाल्या होत्या जेव्हा प्रदीप स्पोर्ट्स नौकार बॅटिंग करत होता. आकड्यांचा खेळ खेळणारे आता नक्कीच काहीतरी लावणार, ओपनला काही ना क्लोजला काय. गमतीचा भाग सोडून देऊया, वळूया मैदानात. गोलंदाजीसाठी परत एकदा येतोय महेंद्र म्हात्रे. महेंद्र म्हात्रेच्या नावाबद्दल अनेक वेळेला मैदानात चर्चा होते. महेंद्र म्हात्रेकडे खासियत आहे, महेंद्र म्हात्रेकडे गुणवत्ता आहे, महेंद्र म्हात्रेकडे क्वालिटी आहे, महेंद्र म्हात्रेकडे अर्थात ऑफ ब्रेक जबरदस्त टाकतो किंवा त्याच वेळेला त्याचा लेग ब्रेक फॅन्टास्टिक आहे. अशा अनेक गोष्टींबद्दल चर्चा जबरदस्त होत असते. पण त्याच वेळेला आता येणाऱ्या 24 चेंडूत 43 धावांची गरज असताना पंचांकडे काही अंशी का होईना काहीशी दाद मागितली गेली आणि त्यानंतर याच दरम्यान माझ्याकडे थोडासा अवधी राहतोय. मी असणारं पारितोषिक डिक्लेअर करतो. विकेटच्या हॅट्रिकसाठी दादिरेश्वर क्रीडा मंडळ जांभूळपाडा षटकारांच्या हॅट्रिकसाठी आता ते पारितोषिक आहे त्यांचं. दादिरेश्वर क्रीडा मंडळ जांभूळपाडा यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. तर महेंद्र म्हात्रे याने जर एकाच षटकात आता 3 विकेट घेतल्या तर नितीन पाटील बेलपाडा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. पण हा 6 मिक्स केला. थँक्यू डीजे. आजच्या रात्रीतला केतन पाटील माझे गुणलेखक अतिशय जबरदस्त स्टॅटिस्टिशियनचं काम निभावताना म्हणतात 40वा षटकार पाहायला मिळतोय. म्हणजे रात्र जणू काही 100 षटकारावरती जाणार. महेंद्र म्हात्रे, सूरज पाटील ठोकतोय चेंडू एज घेऊन हवेत आणि पाटील बाग छुपावलन. थँक्यू डीजे. महेंद्र म्हात्रे यासाठी पारितोषिक येते. दृष्टी पाटील बेलपाडा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे महेंद्रसाठी. आणि धाव फलकावरती आपण पाहतोय केतन 29 धावा लागलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामधलं गमतीदार नाट्य परत एकदा या ठिकाणी निलेश चालू झालंय. कारण बाद झाला सूरज पाटील, पण मैदानात कोण आला? जर्सी नंबर 10. ही जर्सी 1986चा विश्वचषक अर्थात आठवून देतो, तो मॅराडोनाची अर्थातच आठवण करून देते. ही जर्सी क्रिकेटमध्ये गॉड ऑफ द क्रिकेट सचिन तेंडुलकरची आठवण करून देते. आणि ही जर्सी 10 नंबरची आत्ताची जर्सी लिओनेल मेस्सी सुद्धा आठवण करून देतोय. आणि ब्राझील मध्ये खेळताना नेमेयरची 10 नंबरची जर्सी सुद्धा आपल्याला आठवण करून देते. आणि त्यामुळे 10 नंबर हा बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो. पण आज या 10 नंबरीचा खेळ अशा पद्धतीने होणार का? कारण पंकज जाधव मित्रांनो मैदानामध्ये येतोय. आणि पंकज जाधव म्हटल्यानंतर एक तुफान, एक वादळ आणि पंकज जाधव नावाचं फयाण आज परत एकदा मैदानावरती अनुभवणार का? पहिला चेंडू जाधव ठोकण्याच्याच तयारीमध्ये येतो असं बरेच जण म्हणतात. आणि पहिली धाव त्याच्या खात्यामध्ये लागली, ती सुद्धा बॅटच्या स्वरूपामध्ये, पण ती मोठ्या फटक्याच्या स्वरूपात लागत नाहीये. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही सामना जिंकण्यासाठी 36 धावांचं अंतर पार करायचंय. 3 षटकं आणि काही चेंडू येणं बाकी आहे मित्रांनो, कारण तिसरं षटक चालू आहे. आणि अशा वेळेला या सामन्यामधली रंगतता, रोमहर्षकता, नाट्यमयता अजूनही थोडीशी का होईना गुलदस्त्यातच आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत खेळतोय फलंदाज क्षेत्ररक्षक सुमित. फॅन्टास्टिक कॅच आणि कॅच ऑफ द नाईट, आजच्या रात्रीचा जबरदस्त कॅच.
थँक्यू व्हेरी मच डीजे. दृष्टी पाटील बेलवाडा या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक महेंद्र मात्रे याला. आणि महेंद्रचे या षटकातील जे काही चेंडू बाकी आहेत, रुपयाचं पारितोषिक त्याला मिळू शकतं. क्रिकेट मधली नाट्यमयता यासिनजी आपण अनुभवतोय इथे. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर विकेट आली, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. काही बिघडतंय, काही खुशी, काही गम, अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं. आणि मग मैदानामध्ये आता काय घडणार, आता काय होणार, काय रे बाबा स्कोर किती झाला, अशा पद्धतीने चित्र निर्माण करताना 30 धावा झाल्यात. अजूनही सामना जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. पण हा पड फार महत्वाचा आहे, कारण सीतेला सुद्धा जिंकण्यासाठी पण लढावा लागला होता. आणि त्या पण मधला हा पण हो पंकज जाधव सुपर 6 मेगा 6. धन्यवाद. पण मधला डीजे पण मधला चित्रपटामध्ये असंच काहीसा एक डायलॉग, आणि तो आज या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळतोय. कारण आजच्या रात्री हा असा काही खेळ बहरतोय की कधी असं वाटते पारडे इकडे झुकलं की काय, कधी असं वाटते पारद प्रदीप स्पोर्ट्स नौखारच्या बाजूने जाते की काय. कुबेर आणि प्रदीप स्पोर्ट्स नौखार लढत गमतीदार आहे, रंगतदार आहे, पण त्यातली थ्रिल सुद्धा भयानक. ओहो, आणि हा चेंडू सरळ रस्त्याच्या बाहेर. फॅन्टास्टिक सॉन्ग. आणि डीजे मास्टर सुद्धा तितकेच अफलातून गाणी वाजून. डीजे करण, अच्छा डीजे लादेन बिदेन यायला लागले इकडे. काय बाबा नावं असू शकतात अलीकडे. बरं, लादेन या संपूर्ण जग सोडून निघून गेला, नाहीतर कदाचित आणखीन एक नवी नांदी या ठिकाणी सुरू झाली असती. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. ओळूया मैदानातल्या स्कोर कडे. 4 षटकांचा मधल्या 3 षटकांचा अर्थात खेळ संपलाय. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. केतन मला कळवतोय पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 15 धावा आल्या, आणि तिसऱ्या षटकात 19 धावा आल्या. पण या षटकातली नाट्यमयता परत एकदा निलेश अनुभवली. पहिल्या चेंडूवर 6 आल्या, दुसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट, 5वा आणि 6वा चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेलाय, आणि त्यामुळे 19 धावा आल्या. अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय की 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 24 धावा. पिंट्या ठाकूरचा संघ कुबेर 11 अलिबाग मैदानामध्ये पंकज जाधव नावाचं वादळ अनुभवतोय. मोन्या गोलंदाजीला पहिला चेंडू मोन्याने खोलात टाकला, परंतु सरळ कव्हर्स मध्ये खेळतोय. 1 धाव तर नक्की मिळणार आहे. विलास त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघाचं एक जबरदस्त आहे, त्यांचं फायटिंग स्पिरिट मला फार आवडतं. प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघाकडे काय आहे तर प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघाकडे महेंद्र म्हात्रे आहे, प्रदीप स्पोर्ट्स नौकारकडे सुमित भगत आहे, निमेश चांगली बॅटिंग करतो, विलास चांगली बॉलिंग करतो, ऑलराऊंडर आहे मोन्या, असं सगळं काही असेल, पण प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघाकडे फायटिंग स्पिरिट जबरदस्त आहे. आणि पंकज जाधवची हॅट्रिक, पंकज जाधव षटकारांची हॅट्रिक करतोय. पप्पू गुंजाळ यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक होतं, आणि हे 2000 रुपयांचं पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो पंकज जाधव उर्फ माठ्या. आजच्या रात्रीची दुसरी हॅट्रिक या ठिकाणी नोंदवली जाते, आणि पंकज जाधव नावाचं वादळ मैदानावरती असंच घोंगवताना पाहायला मिळतंय. जाधव परत एकदा मिड विकेटला खेळतोय. चेंडू 1 धाव तर नक्की देणार आहे, आणि कुठेतरी पंकज जाधवचा चेंडू जमिनीला चाटून गेला की असं वाटायला लागतं की कॅटरीना कैफ तिचा डान्स विसरली की काय.
अशा पद्धतीचं चित्र मैदानामध्ये निर्माण होतं. एकेरी धावानं धावसंख्या जरूर वाढले, धावसंख्या 50 पर्यंत पोहोचले. सामना जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. पण पंकज जाधव आणि कर्णधार पिंट्या मैदानामध्ये आहेत. अशा वेळेला मैदानात धावा किती येणार आहेत हे सोपं काहीच समीकरण असू शकतं, पण क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, वेळ कधीही कोणाची बदलते मित्रांनो. मोन्याचा या वेळेला कमबॅक पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा घेतल्यानंतर किंचितचा आत वळला, चेंडूतली गती काढून घेतली. हे अलीकडे क्रिकेटमधलं एसएनजी बदललेलं समीकरण मला फार अनुभवायला मिळतं आणि तेवढंच आवडतं सुद्धा. कारण गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीमध्ये वारंवार बदल करणं हे फार आवश्यक असतं. प्रत्येक वेळेला पेपर सोपा येईलच असं नाही, परंतु विद्यार्थी म्हणून या नात्याने तुमची तयारी सुद्धा उत्तम असणं आवश्यक आहे. मोन्या षटकार जरूर खातोय, परंतु तितक्याच चाणाक्षपणे पिंट्या ठाकूर फलंदाजीला आला. मैदानामध्ये गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये बदल करतोय, दिशेमध्ये बदल करतोय, वेगात बदल करतोय आणि हा बदल फार महत्वाचा असतो. हा बदल तुम्हाला जमला नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्या राय सुद्धा होऊ शकतं, कारण ऐश्वर्या राय बॉलिवूडमधून बाहेर गेली, माहिती असेल. वळूया मैदानामध्ये. ज्याच ठिकाणी मैदानामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय मोन्या. पंकज जाधव मात्र ठोकतोय, त्याला फरक पडत नाही. चेंडू सीमारेषा बाहेर. आणखी एक षटकार. थँक्यू डीजे. 12 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. संदीप, येस, साई क्रीडा मंडळाच्या ज्या मॅचेस झाल्या होत्या त्या मॅचेसमध्ये आपण पंकज जाधवला पाहिलं होतं. नॉट आउट होता त्या वेळेला तो, आणि मला वाटतं ती इनिंग तो इथं या मैदानावरती येऊन त्यांनी पुन्हा सुरू केलेली आहे. एक्झॅक्टली. फार महत्वाची गोष्ट विलासने या ठिकाणी पॉइंट आउट केले की पंकज जाधवला जेव्हा जेव्हा आपण भेटतो बोलतो तेव्हा तो पंकज जाधव म्हणतो की कुठेही क्रिकेट महाराष्ट्रभरात मी खेळतो, आंतरराष्ट्रीय मॅच अलीकडे खेळायला जातो, दुबईमध्ये जातो, कुवेतमध्ये जातो, पण अलिबागमध्ये मॅच असली की हाताला एक वेगळी खाज येते. कारण अलिबागमध्ये एक आपलं स्वतःचं अलिबाग आहे, आपल्याला आपल्या मैदानात खेळलं पाहिजे, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळलं पाहिजे, आणि मग अशा वेळेला बॅट लागली की मग एक मजा वाटतं, आनंद वाटतो, आणि ते प्रत्येक खेळाडूचं आहे. मग त्याच्यासाठी सूरज पाटील अपवाद नसेल, प्रदीप स्पोर्ट्स नौकार मधला सुमित अपवाद नसेल, महेंद्र अपवाद नसेल, विलास गोलंदाजीला येतोय. 12 चेंडू येणं बाकी आहेत मित्रांनो, 9 धावांची गरज आहे. प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघाला आपली खडूस वृत्ती मैदानात या ठिकाणी अनुभवावी लागेल. षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं दादिरेश्वर क्रीडा मंडळ जांभूळपाडा यांच्याकडून. ते सुद्धा पंकज जाधवच्या नावावरती नोंदवलं गेलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, पहिला चेंडू, एक धाव या वेळेला मिळते आणि ही धाव स्वैर स्वरूपामध्ये. 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 12 चेंडूत 8 धावांची गरज. आणि या ठिकाणी प्रकाश अष्टमकर काहीशी आठवण करून देतात की ज्या वेळेला विलास तू तो पॉइंट आउट केलास मुद्दा की पंकज त्यावेळेला काहीसा लेट खेळायला आला होता मैदानामध्ये आणि आज त्याची भरपाई तो कदाचित या ठिकाणी वसूल करण्याचा प्रयत्न करतोय. किंबहुना मैदानामध्ये मात्र एक नजर नक्की टाकावी लागेल, कारण हा मॅजिशियन बॉलर आलाय. विलासकडे एक वेगळी भूमिका आहे. 11 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. साई झिराड विरुद्ध परवेज बेलोशी पुरस्कृत थळेश्वर थळ हा सामना होणार आहे. त्यांच्या टॉस साठी दोन्ही कर्णधारांना आमंत्रित करतो. परवेश बेलोसे पुरस्कृत थळेश्वर थळ विरुद्ध साई झिराड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. मॅच कडे कॉन्सन्ट्रेट होणं इम्पॉर्टंट तेवढंच. विलास गोलंदाजी करतोय. 2 सोयर चेंडू टाकलेत. 59 धावा धावफलकावरती लागल्यात. पारितोषिकांची काहीशी खैरात झाली. त्याच वेळेला फलंदाजी मधली किमया आपण परत एकदा अनुभवली आणि तो दरारा, ती दहशत आजच्या रात्री परूपाडाच्या मैदानाने सुद्धा या मैदानाच्या पलीकडे गोळीबार मैदान आहे त्याची आठवण करून दिली. किंबहुना इथे AK-47 पेक्षाही जबरदस्त स्पीडने बॅट मधून निघालेल्या या धावारूपी अर्थातच गोळ्या मैदानामध्ये गोलंदाजांमध्ये हत्याकांड माजवू लागल्या. एकेरी धावांना धावसंख्या जरूर वाढणार. धाव फलकावरती धावसंख्या 60. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. आणि असं म्हणतात की षटकाराने सामना संपवणारे जास्त लक्षात राहतात.
महेंद्रसिंग धोनी लक्षात राहिला त्याच्या 2011 मधल्या त्या षटकारासाठी. अर्थात केवळ एका फटक्याने महेंद्रसिंग धोनी मित्रांनो झाला नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे, पण षटकाराने सामना संपवणारे लक्षात राहतात. यासाठी पंकज जाधव ठोकण्याचा प्रयत्न करतोय, पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन्स. थँक्यू व्हेरी मच डीजे. 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. विलास गोलंदाजी करतोय आणि या सामन्यामधला लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पाहायला मिळतोय. अर्थातच पंचांनी स्वैर घोषित केला. 1 धावेची गरज आहे अजूनही, पण पंकज जाधव तो आला, त्याने पाहिलं, तो खेळला आणि त्याने जिंकून घेतलं सारं काही. अशा पद्धतीचं चित्र मैदानामध्ये पंकज जाधवने दाखवलं. या खेळाडूला समस्त आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट का घाबरतं, त्याचं चित्र या ठिकाणी त्याने निर्माण करून दाखवलं आणि खऱ्या अर्थानं त्याचा प्रत्यय या विजयी फटक्यानेशी येतोय. व्हॉट अ वंडरफुल इनिंग इट वॉज. फॅब्युलस पंकज जाधव वन्स अगेन. थँक्यू डीजे. थँक्यू. अष्टविनायक क्रीडा मंडळ परूरपाडा यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेतला आजचा तिसरा सामना आपण पाहिला मित्रांनो. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पंकज माटाकडनं पाहायला मिळाली. एक नामवंत खेळाडू, पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात त्याचं नाव आदराने घेतलं जातं फलंदाजीसाठी. तर त्याला एक पारितोषिक होतं. पीपी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर मालक पप्पू गुंजाळ यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे. आपण आहात राजा शिवछत्रपती क्रीडांगणावर. आपण जातोय पंकज जाधवकडे. पंकज जाधव, आज तू तुझ्या नावाप्रमाणेच कमाल करून दाखवली आहेस. 5 षटकार आणि 1 चौकार. पंकज, तुझ्या या कामगिरीचं मला खरोखर फार कौतुक वाटतं. काय तुझं तू कसा इन्स्पायर होतोस खेळण्यासाठी?